चांदूर रेल्वे येथे आज 23 नोव्हेंबर रोजी 1984च्या ऐतिहासिक आणि हृदयद्रावक घटनेत शहीद झालेल्या आदिवासी गोंडगोवारी बांधवांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। 23 नोव्हेंबर 1984 रोजी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान आपल्या न्याय मागण्यांसाठी शांततेच्या मार्गाने निघालेल्या आदिवासी गोंडगोवारी समाजाच्या भव्य मोर्चावर शासनाने हवेत गोळीबार केला। अचानक झालेल्या या गोंधळात चेंगराचेंगरीत अनेक निष्पाप आदिवासी बांधवांना प्राण गमवावे लागले। या दुःखद घटनेच्या स्मृती जागवण्यासाठी चांदूर रेल्वेतील गोंडगोवारी समाज दरवर्षी 23 नोव्हेंबर हा दिवस शहीद दिवस म्हणून पाळत असून शहीदांप्रती कृतज्ञता आणि आदर व्यक्त करतो। यंदाच्या कार्यक्रमात धामणगाव मतदारसंघाचे आमदार प्रताप अडसळ यांनी उपस्थित राहून शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली आहे। गोरगरीब व आदिवासी समाजाच्या पाठीशी आमची सरकार सदैव खंबीरपणे उभी आहे। त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी मी विधान भवनात सातत्याने आवाज उठवीन। समाज सक्षम बनेल अशा नवनवीन विकास योजनांसाठी मी नेहमी प्रयत्नशील राहीन, असं यावेळी बोलताना आमदार प्रताप अडसळ म्हणाले आहेत। त्या मागण्या मान्य न करता त्यांच्यावर त्यावेळी अमानुषपणे लाठी हल्ला केला गेला आणि त्या हल्ल्यामध्ये आणि चेंगराचेंगरीमध्ये दुर्दैवानं 114 आपले गोवारी बांधव, लहान मुलं, महिला, माता भगिनी यांचं दुर्दैवी निधन झालं। आज आपण सगळे इथं त्यांना श्रद्धांजली देण्याकरता जमलेलो आहोत। ही अतिशय गंभीर घटना जेव्हा घडली त्यानंतर त्याचा आक्रोश संपूर्ण महाराष्ट्रात सुरू झाला आणि त्यानंतर आता आचारसंहिता सुरू असल्यामुळे फार त्या संदर्भातले बाकीचे शासन निर्णय किंवा या संदर्भात बोलणार नाही, परंतु कुठेतरी न्याय देण्याचा मग प्रयत्न आमच्या सन्माननीय नेत्यांकडून झाला। आजही त्या हक्कांच्या संदर्भात काही गोष्टी राहिलेल्या आहेत, त्या पूर्ण करण्याकरता माझ्या वतीने मी पूर्ण प्रयत्न करतच आहे। आपली समितीसुद्धा त्यामध्ये संघर्ष करून राहिलेली आहे। आजच्या दिवशी मी अशी आशा व्यक्त करतो की ते आपल्या संघर्षाला निश्चितपणे यश मिळेल आणि कुठेतरी आपले न्याय हक्क निश्चितपणे मान्य होतील। त्याकरिता शासनाकडे जो काही पाठपुरावा करायचा आहे तो माझ्या वतीने मी करतच आहे। आजच्या प्रसंगी मी आपल्या सर्व आजच्या दिवशी घडलेल्या घटनेच्या निमित्तानं ज्यावेळी आपले 114 बांधव, माता भगिनी, मुलं हे शहीद झाले त्यांच्या चरणी विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो। कार्यक्रमास विविध आदिवासी संघटनांचे पदाधिकारी, गोंडगोवारी बांधव आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।